दंडवत मायबाप लक्ष 84 योनी आहे. त्या लक्ष 84 योनीपैकी फक्त मानव देह असा आहे. म्हणजे 83,93,999 योने एकीकड आणि मनुष्य देह एक. मनुष्य देह हे ह्या लक्ष 84 योनीचं शिखर आहे. जर मनुष्य देह जर काढून टाकला तर इतर देहामध्ये काहीच मतलब राहत नाही, त्याला काही महत्त्व नाही. आणि मनुष्य देह असा आहे, ह्या मनुष्य देहामध्ये आल्यावर जीवाला एवढा अधिकार प्राप्त होतो की तो परमेश्वराला आवडणारा होतो. मनुष्य देह परमेश्वराला आवडणार, मनुष्य देह योनी ही परमेश्वराला आवडणारी योनी आहे. मनुष्य देह योनी ही परमेश्वराला जाणणारी योनी आहे. आणि परमेश्वरानं मूळ सृष्टीतल्या त्यावेळेस परमेश्वरानं जीवाला कोणची देह दिले तर माणसाचे दिले. सगळ्याला माणसाचे देह दिले. म्हणजे मनुष्य देह हा परमेश्वरानं दिलेला देह आहे आपल्याला. आणि मग हे कुत्र्या मांजराचे जे 83,99,999 योनी आहेत त्या आपण आपल्या वाईट कर्मानं जोडून घेतलेले योनी. तर ह्या मनुष्य देहाला परमेश्वरानं 3 गोष्टी आगावशा दिल्या. आता बुद्धी दिली, स्वातंत्र्य दिली आणि वाचा दिली. तर ह्या बुद्धीचा, स्वतंत्रतेचा, वाचेचा आपण ह्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर फायदा घेतला पाहिजे. आणि जर आपण इतर योनी आहेत, पशुपक्षी आहेत, तर त्या पशुपक्ष्यासारखं जर आपण वागत असतो तर आपल्यामध्ये त्याच्यामध्ये काय फरक आहे? मग आपला हा मनुष्य देह मिळून आपल्याला काय फायदा आहे? परंतु बरेच लोक तुम्ही ह्या मनुष्य देहामध्ये येऊन देखील पशुसारखं वर्तन करताना दिसतात. अहो पशु तरी बरा, पण पशुपेक्षा वाईट वर्तन करणारे दिसतात लोक. बघा आता एखाद्या वाघाला जर 100 शेळ्या दिसल्या तर तो एकच शेळी मारतो पोटापुरती. पण मनुष्य तसं नाही, त्याला असं 100 शेळ्या दिसल्या तर तो 100 शेळ्या घेऊन जाईन घरी. म्हणजे वाघ बरा का माणूस बरा? तर वाघ बरा. तर मग आणि पुन्हा वाघ कोलं जे असते तर ते कोणाचा द्वेष करत नाही. पण मनुष्य जीवनात आल्यावर हा जीव मात्र एकमेकाचा द्वेष करतो. म्हणजे मनुष्य देहामध्ये येऊन देखील हा जीव म्हणजे दुसऱ्या लक्ष 84 योनीपेक्षाही वाईट वागतो. मग त्यामुळं इथं आलो तरी माणसानं नीट वागायला पाहिजे. कारण परमेश्वरानं आपल्याला देह बुद्धी दिली, वाचा दिली, स्वातंत्र्य दिलेली. त्या वाचेचा, बुद्धीचा, स्वातंत्र्यतेचा आपण फायदा घेऊन आपलं भलं करून घेतलं पाहिजे. म्हणूनच श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणतात, अर्जुना बुद्धियुक्त जे हाती हे उभे सुकृत दुष्कृते तस्मात देवाय जसो योग कर्म सुकौशल्य. बुद्धीनं सुकृत काय आहे, दुष्कृत काय आहे याचा विचार केला पाहिजे. सारासार विचार हरिपाठ. तर सार काय आहे, आसार काय आहे याचा विचार केला पाहिजे. आणि आसार हे दूर सारलं पाहिजे आणि सार गोष्टी आपण केल्या पाहिजे. आणि काय करायचं, योग तस्मात देवगाय जसो. योग म्हणजे परमेश्वराच्या चिंतनाला योग म्हणतात आणि जो चिंतन करतो त्याला योगी म्हणतात. म्हणून परमेश्वराचं चिंतन आपण केलं पाहिजे. तस्मात देवगाय जसो योग कर्म सुकौशल्य. आणि त्याच्यातच आपलं कौशल्य दडलेलं आहे. ते कौशल्य करा मावसा मायबाप. परमेश्वराचं चिंतन करा आणि ह्या मनुष्य देहामध्ये आले तुम्ही तर मनुष्य देहाचा फायदा घ्या आणि आपलं भलं करून घ्या. दंडोत प्रणाम. दंडोत.